सर्व अच्युत गोत्रे बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडवत प्रणाम. सर्वज्ञ श्रीचक्रप्रभूंनी या सृष्टीमध्ये अवतार घेतल्यानंतर जीवाच्या हिताकारणे भल्याकारणे ज्या अनंत लीळा परमेश्वराने केल्या आणि त्या लीळेतून आपण समज घेऊन आपल्या हितासाठी आपल्या भल्यासाठी परमेश्वराबरोबरच आपला हा आध्यात्मिक जीवन प्रवास करत आहोत. परमेश्वर सिन्नरला पोचलेले आहे आणि सिन्नरला अत्यंत महत्त्वाच्या व्यक्तीबरोबर आता देवाची भेट होणार आहे, की जे आपला सर्वांनाच निमित्त आहे. असे आपले धर्माचे प्रथम आचार्य जे आहे श्री नागदेव आचार्य यांची प्रथम भेट सिन्नरला होणार आहे. आणि त्याच्यासाठी परमेश्वर वेरूळवरून निघून अनेक ठिकाणी वस्ती करत सिन्नरला पोचलेले आहे. परमेश्वराचा भिल्लम मठामध्ये आता मुक्काम आहे आणि देव 10 महिने राहिलेले आहे. आता इकडे रावसगावला आबाईसा यांचा थोरला जो मुलगा आहे सारंगपाणी, तो व्यापारधंद्यानिमित्त दुसऱ्या प्रांतात गेलेला होता आणि त्या काळानुसार चोरांच्या मारण्याने चोरांच्या पकडण्याने तो हाती त्यांना सापडला आणि तो जो सारंगपाणी जो आहे तो मारला गेला. उमाईसा नावाची मुलगी त्यांची विधवा झाली. अशा दुःखामुळं आबाईसा जी आहे त्यावेळेस अशी परिस्थिती होती का जेही बाया विधवा व्हायच्या त्यांनी धार्मिकता करायचा, संन्यास घ्यायचा आणि आपलं जीवन व्यतीत करायचं, अशी परंपरा असल्यामुळं आबाईसा आपल्या मुलीला घेऊन गावाच्या बाहेर एका ठिकाणी झोपडी टाकून वास्तव्याला राहायच्या. तर रावसगावलाच भटोबासांनी सिद्धनाथाच्या देवळाच्या बाहेर त्यांना एक झोपडी टाकून दिली होती आणि त्यांनी क्षेत्र संन्यास घेतला होता. अर्थात त्याच ठिकाणी कायमचं राहणे आणि आपला विधी विधान करत राहणे, धार्मिकता करत राहणे. आता महादाईसा उमाईसा ही आचार्यांची एक बहीण आहे, एक चुलत बहीण आहे, आबाईसा ही आई आहे. असा हा पूर्व आचार्यांचाच परिवार आहे. त्या मासोपाशिनी असल्यामुळं त्या दररोजचा रोज वैकल्य करायचे, पूजा करायच्या. अशा पद्धतीने त्यांचा दिवस ते तिथं व्यतीत करायचे, भिक्षा मागायच्या आणि मिळेल ते जेवण करायचं. जेवणही अशा पद्धतीनं करायचं का चंद्राची कळा जसजशी वाढत जाते तसतसं जेवण वाढवत जायचं आणि जसजसं कमी होत जायचं तसतसं ते कमी करत जायचं. अशा पद्धतीनं त्यावेळची ही साधना ते करत होते. परंतु त्याच वेळेस त्यांची आणि दादोसांची भेट होते. दादोस त्यांच्याकडे आल्यानंतर त्यांना चांगल्या चांगल्या गोष्टी सांगायच्या, अर्थात परमेश्वराच्या लीळा सांगायच्या आणि त्याच्यामुळं त्यांना सुख वाटायचं. अर्थात ते सत्संग घ्यायचे. दादोस त्यांचे सत्संग घ्यायचे त्यावेळेचे आणि त्यामुळं ते दादोसांची त्यांची भेट झाल्यानंतर त्यांचे बरंचसं जाणं येणं वाढलं आणि मग दादोसही चांगल्या गोष्टी सांगतात, आपल्याला समजावतात. त्यामुळं त्यांच्याकडून स्थितीचा संचारसुद्धा व्हायचा त्यांना, आबाईसांना, आणि त्यामुळं अधिकच निष्ठा त्यांची वाढली. एके दिवशी असंच दादोस रावसगावला त्यांनीच बोलवलं होतं आणि जेवणासाठी बोलवलं असल्यामुळं त्यांनी बाहेरच त्यांच्या वाहना काढल्या. आता दादोस त्यावेळचे अत्यंत श्रीमंत अशी व्यक्ती असल्यामुळं त्यांच्या पायातली चप्पल वाहनासुद्धा त्याच उच्च प्रतीची आहे आणि त्यांनी तो बाहेर काढले आणि आत जाऊन बसले. आता दादोसांसमोर आबाईसा आहे, महादाईसा आहे, उमाईसा आहे, अशा बसलेल्या आहे. त्या गोष्टी करतात, चर्चा करतात. अर्थात त्यांना सत्संग चालू असतानाच मधून आचार्य जे आहे ते प्रतिशोधाच्या माध्यमातून आपल्या भावाचा शोध घेण्याच्या माध्यमातून प्रतिशोध सूड उगवण्याच्या माध्यमातून गुंड झालेले आहे. अर्थात तेही मारेकरी करायला लागले. केस मोकळे, हातात नंगी तलवार, अशा पद्धतीनं ते वावरायचे आणि मधून यांच्याकडे लक्ष देण्याच्या उद्देशाने पण यायचे. योगायोग त्या दिवशी दादोस आलेले होते, आतमध्ये बसलेले होते, सत्संग चालू होता आणि त्याच वेळेस आचार्य मात्र अशाच वेशामध्ये आलेले आहे.
मोकळा कासोटा आहे, मस्तकाच्या मागील बाजूला आडवी बांधलेली केसांची वेणी आहे, खांद्यावर तलवार आहे. अशा अवतारात भट्टोबास येतात आणि आल्यानंतर ते मात्र अधिकच क्रोधमान होतात, कारण झोपडीच्या बाहेर त्यांनी एका पुरुषाच्या वाहना बघितलेल्या आहे. या तिन्ही स्त्रिया आहे आणि स्त्रियांच्या झोपडीमध्ये पुरुषांच्या वाहना कशासाठी असू शकतात आणि त्याच्यामुळे त्यांच्या मनामध्ये एक संशयाचं भूत घुसलं आणि ते क्रोधित झाले. आणि ते त्यावेळेस आल्यानंतर त्यांनी तलवारीच्या टोकाने ती वाहन फिरकवली. ते दादोसांनी बघितलं आणि मग इथं भट्टोबासांनी विचारलं की इथं या पुरुषाच्या वाहना कशासाठी आहे. त्यांनी ते फेकून दिल्यानंतर रागाच्या भरात ते बोलायला लागले आणि त्याच्या वेळेस दादोस घाबरले. हे सर्व रुद्ररूप पाहिल्यानंतर ते गुपचूप उठले, आपली घोंगडी घेतली आणि बाहेर निघून गेल्यानंतर वाहन जिथं फेकली होती तिथं शोधली, ती घेतली आणि लांब जाऊन झाडाच्या खाली बसले. इकडं मात्र महादाईसा उमाईसा या अत्यंत घाबरल्या. त्या लहान असल्यामुळं त्या पळून आतमध्ये झोपडीमध्ये गेल्या आणि आबाईसाला भट्टोबास म्हणतात, हे काय आबे, इथं महात्मे हे कशासाठी, तुमच्या स्त्रियांमध्ये पुरुष कशासाठी म्हणले. आणि मग आबाईसा म्हणतात, ते महात्मे आहेत, चांगले आहेत, ते आम्हाला निरूपण करतात, आम्हाला धर्म सांगतात आणि त्यांच्यापासून आम्हाला आनंद मिळतो. हे ऐकल्यानंतर आचार्य अधिकच क्रोधायमान झाले की स्त्रियांना पुरुषांपासून आनंद मिळतोच. उमाईसा महादाईसा या तरुण आहे आणि त्यामुळं ते चुकीचं असं काहीतरी बडबड करायला लागले आणि त्यामुळं आबाईसाला अधिकच राग आला. त्यांनी ती रागाची जी उर्मी आहे आबाईसांनी थोडी सहन केली आणि त्यानंतर आचार्य जेव्हा गप्प बसले त्यावेळेस मात्र आबाईसांचा पट्टा सुरू झाला की तू असा का बोलतो, हे चुकीचं आहे, तू पाप लावून घेतोय, ते चांगले महात्मे आहे, अशा पद्धतीनं जो तुम्ही विचार करता तो अत्यंत चुकीचा आहे, अशा पद्धतीने त्यांनी समजून सांगितलं. आणि तरीही त्यांचं जो राग आहे तो कमी न होता ते बोलतच राहिले. यातून मात्र थोडंसं बोलणाबोलणी झाल्यानंतर त्यांचा जो निर्णय क्षमता आहे, आचार्यांची इथंच क्वालिटी आणि निर्णय क्षमता कळते. ते म्हटले, जर त्यांच्याकडून स्थिती होती, आनंद होतोय, तर नुसतं तुम्हालाच नाही व्हायला पाहिजे, मलाही व्हायला पाहिजे. आणि मला होईल का, असं आबाईसाला त्यांनी जेव्हा विचारलं ते म्हणे, होऊ शकते, जा तू, मी त्यांना जेवायला बोलवलं आहे, तू जा त्यांना घेऊन ये. आचार्य वाटतात आता यांचा एवढा अपमान आपण करून इथून पाठवून दिलेला आहे, ते कशाला येतील. कोणी बी माणूस स्वाभिमानी असतो आणि जर आचार्यांनी दुसऱ्या बाजूने पॉझिटिव्ह विचार केला की जर हे खरंच महात्मे असतील, चांगले असतील, तर आपण बोलावल्यानंतर येतील. पण त्या प्रकारचा मनात राग न ठेवता, डूक न ठेवता पुन्हा येतील. अशा पद्धतीनं आचार्य म्हणतात, ते येतील का. आबाईसा म्हणतात, येतील, तू जा, मी जेवायला त्यांना तयारी करते. आणि अशा पद्धतीने आचार्य जातात. त्या झाडाखाली ते बसलेले असतात आणि ते त्यांना सांगतात की आबाईसांनी तुम्हाला बोलवलेलं आहे. आणि अशा पद्धतीने त्यांना त्यांच्या मनात कोणत्या प्रकारचा दादोसांनी राग न ठेवता ते म्हणे, हो चला. मग उठले, घोंगडी घेतली, चप्पल वाहना घातल्या आणि आले. दोघंही बरोबरच त्यांनी जेवण केलं आणि जेवण केल्यानंतर मात्र ते आरामासाठी दादोस थोडेसे बाहेर जातात नदीच्या कडेला. आणि ते गेल्यानंतर आबाईसामध्ये आणि आचार्यांमध्ये जरा चर्चा होते आणि चर्चा झाल्यानंतर वडाखाली जे दादोस बसलेले होते, आचार्य त्यांच्याकडे जातात आणि त्यांच्याकडे गेल्यानंतर ते त्यांना विचारतात की तुमच्यापासून काही अकृत्रिम आनंद मिळतो असा आबाईसा म्हणत होती. आणि मग त्यांचाही रागद्वेष पूर्णपणे गेलेला होता. परंतु हा सारा रौद्ररूप पाहिल्यानंतर दादोसांच्या मनामध्ये मात्र एक भीतीचं भावना होतीच. आणि मग आचार्यांच्या या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितलं, आमच्याकडून कधी होईलही बी, कधी होणारही नाही, परंतु आमचे जे गोसावी श्री चांगदेव राऊळ यांच्याकडून मात्र निश्चित आनंद होतो. आणि नाव ऐकताच आचार्यांना स्थिती झाली. परमेश्वर सकळ जीवाती चिंतिती. परमेश्वराचं नियोजनबद्ध कार्यक्रम आहे. परमेश्वर सिन्नरला आहे, हे रावसगावला आहे
आणि तिथून देवाचं कार्य चालू आहे. एका जीवाला या धर्माला लावायचं आहे, घडवायचं माडवायचं आहे, आचार्य करायचं आहे आणि हा धर्म सर्वसामान्यांपर्यंत नेण्यासाठी प्रस्थापित करायचा आहे. हे परमेश्वराचं नियोजन आहे. आणि अशा पद्धतीनं परमेश्वराचं नाव घेताच त्यांना स्थितीचा संचार झाला. कितीतरी वेळ ते स्थितीचा अनुभव त्यांनी घेतल्यानंतर दादोस म्हणाले, आता चला. नागदेव भोटो त्याबरोबर भोटोबासांची स्थिती भंगली आणि ते उठले. आणि मग भोटोबासांनी दादोसांचं धोंगडं घेतलं, कमंडलू घेतला. दोघेजण बिराडावरती सोबत येताना आबाईसांना पाहिलं. आबाईसांना बरं वाटलं, सुख वाटलं. कारण त्यांच्या मनात होतं की आचार्यांचा स्वभाव असा, उद्या काही झालं तर, अशा पद्धतीनं मनात सहजच शंका येते. परंतु हे सर्व बदललेलं वातावरण आचार्य त्यांच्याबरोबर येत असताना पाहिल्यानंतर त्यांनाही बरं वाटलं. आणि आचार्यांनासुद्धा दादोसांची थोडीशी आवड निर्माण झाली. मग रात्री ते तसेच सोबत जेवले. बऱ्याच वेळ रात्री काही गोष्टी केल्या. आणि भोटोबासांनीही मग त्यांना विचारलं उत्सुकतेपोटी, की यानंतर तुमचं काय नियोजन आहे, तुम्ही कुठं जाणार आहे? आणि ते म्हटले, आम्ही आमच्या गोसाईच्या दर्शनाला जाणार आहोत दवणे पर्वासाठी. आणि मग आचार्यांनी तीच वेळ बरोबर पकडली, का जर तुम्ही जाणार असाल तर आम्हाला न्याल का दर्शनाला? ते म्हटले, हो, का नाही, तुम्ही बी चला आमच्यावर, काय हरकत नाही म्हटले, आम्ही घेऊन जाऊ. आणि मग देव म्हणतात, आचार्य म्हणतात, तुम्ही कधी जाणार? आणि मग दादोसांनी सांगितलं, इतक्या इतक्या वेळेस अशा दवना पर्वाला आम्ही जाणार आहे, इथून जाणार आहे. त्यांचं सर्व चर्चा होते. आणि मग भोटोबास म्हणतात, आम्ही आमच्या गावाला जातो, तुम्ही आमच्याकडे या आमच्या गावाला. आणि मग आपण तिथून गोसावींच्या दर्शनाला जाऊ. त्यांचं सारं वेळ काळ दिवस सर्व ठरल्यानंतर दुसऱ्या दिवशी दादोस जातात, आचार्य जातात. आणि मग आचार्यसुद्धा सांगतात की तुम्ही आबाईसांना पण घेऊन या. आणि भोटोबास म्हणतात, हो का, ठीक आहे म्हटले. म्हणजे दादोसांनी सांगितलं की यांनाही घेऊन या, मग यांनाही जाऊन आपण दर्शनाला घेऊन जाऊ. हेच सर्व जी गोष्ट आहे, उमाईसा आंबाईसा पण पाहते, ऐकते. आणि महादाईसा आणि उमाईसा पण म्हणते आबाईसाला की आम्हाला यायचं आहे, तू आचार्यांना अर्थात नागदेवाला सांग का आम्हाला पण यायचं आहे. आणि मग आबाईसांनी सांगितल्यानंतर आचार्य म्हणतात, ठीक आहे, हो का म्हटले. आणि अशा पद्धतीनं आबाईसांना थोर सुख झालं की आता आपण सर्वांना आचार्यसुद्धा, कारण त्यांच्याविषयी त्यांना दुःख होतं. ते चांगला मार्ग सोडून वाईट मार्गाला लागलेले होते. बऱ्याच गोष्टी ऐकायला येत होत्या. ते दुःख मनात ठेवत ठेवत ते आपली धार्मिकता करत होते. आणि या दादोसांच्या माध्यमातून का होईना गोसावींचं दर्शन होऊन आचार्य एक वेगळ्या योग्य रस्त्यावरती येणार आहे, त्यामुळं त्यांना अत्यंत सुख झालं. आणि मग दादोसांना गावाला घेऊन या आबाईसाहेब म्हटल्या, हो का आणीन. अशा पद्धतीने त्यांच्या सर्व चर्चा झाली, ठरलं. आणि मग नागदेव आणि सर्वच आबाईसा, महादाईसा, उमाईसा यांची सर्व तयारी झाल्यानंतर दर्शनाला जाण्याची तयारी ते करू लागले. मग एकदा आबाईसा, उमाईसा, महादाईसा, दादोस असे सगळेच साडेगावला आले. दादोस नदीवर गेलेले होते. त्या सगळेजणी तिथं आल्यानंतर आपल्या घरी गेल्या. तेवढ्यात भोटोबास बाहेरून आले. त्यांनी विचारले, महात्मे दिसत नाही. ते म्हणले, ते गंगेवर गेलेले आहे, तर तू पण जा नदीवर आणि त्यांना घेऊन ये. आपण त्यांची पूजा अर्चा करू, गंधाक्षता करू आणि मग गोसावींच्या दर्शनाला निघायला सुरुवात करू. अशा पद्धतीनं हे सर्व झाल्यानंतर आचार्य दादोसांना बोलावायला जातात. तिथंही त्यांना स्थिती होते. तिकडून आल्यानंतर हातपाय धुतले जातात, आसन घालून गंधाक्षता केल्या जातात आणि दादोसांना पाहुणचारासाठी विनवले जाते. त्यांचा पाहुणचार केला. दादोस गंगेकडे जाऊन परत वाळवंटातच बसलेले असतात दुपारच्या वेळेस. आचार्यही पूर्ण आता त्यांना आवड निर्माण झालेली आहे. भोटोबासही तेथे आले, समोर बसले. त्यांना पुन्हा स्थिती झाली. आता ही स्थिती आहे. नंतरच्या काळामध्ये परमेश्वर सांगणार आहे आचार्यांना की ही जी स्थिती तुम्हाला होत होती ती काही दादोसांकडून होत नव्हती, ती आमच्याकडूनच होत होती. दादोस हा एक जीव आहे आणि त्याच्याकडून त्या गोष्टी होऊ शकत नाही. परंतु अज्ञानापोटी आता समोर देव नाही आहे, गोसावी नाही आहे, भेट नाही आहे आणि दादोस आहे, स्थिती होते. याचा अर्थ अप्रत्यक्षरित्या आचार्यांना असं वाटतं की यांच्याकडूनच स्थिती होते.
जनसामान्यांमध्ये अन्य जे लोक आहे तेही अशीच भक्ती करतात. कर्मवश त्यांना सर्व काहीतरी मिळत असतं आणि त्या देवतेकडे ते जाऊन भक्ती करत असताना परमेश्वरच देत असतो, परमेश्वरच विषय व्यवस्था करून त्यांना त्यांच्या कर्मात मिळालेलं देत असतो. परंतु त्यांना असं वाटतं की आम्हाला ही देवी देवता देत असते आणि म्हणून त्यांची निष्ठा वाढत राहते आणि ती त्या भक्तीतून बाहेर पडत नाही. नागदेवाचार्यांचं आता असंच झालेलं आहे. ते द्वादशांचे भक्त झाले, थोडक्यात शिष्य झाले. कारण जी स्थिती होती ती कोणाकडून होती, कुठून होती, त्यांना कोणत्या प्रकारचं ज्ञात नाही, माहीत नाही, अज्ञान आहे आणि समोर जे आहे त्यांच्याकडूनच होती अशी मनाची एक ठाम निश्चय झालेला आहे. आणि मग भट्टोबासांनी तिथून स्थिती बांगल्यानंतर त्यांचं घोंगडं हातात घेतलेलं आहे, कमंडलू हातात घेतलेले, पाण्याचं भांडं आहे आणि ते इकडं यायला निघतात बिडारावर. ती उमाईसा बघते. द्वादशांपासून नागदेवाला काहीतरी आनंद झाला हे त्यांच्या लक्षात येतं आणि आता आचार्य जे आहे नागदेव हे द्वादशांचे बरोबर यायला लागले. मग द्वादश, आबाईसा, उमाईसा, महादाईसा, भट्टोबास, त्यांच्याबरोबर येलमभट असे सर्वच जण सर्व त्यांच्या दर्शनासाठी सिन्नरला ते निघतात. तिथून ते बळेग्रामला येतात. बळेग्रामला आल्यानंतर दायंबा, चांगदेव भटसुद्धा त्यांना भेटतात. त्यांनाही ते बरोबर घेतात. कारण आता हा द्वादशांनी निर्माण केलेला परिवार आहे, जवळ केलेला परिवार आहे. त्यांची देवाची भेट घालून द्वादशच निमित्त आहे. त्याच्यामुळं द्वादश ज्यावेळेस गोसावींच्या दर्शनाला जायचे त्यावेळेस या सर्व जे सद्भक्त आहे त्यांना बरोबर घेऊन निघायचे आणि तेही यांच्याबरोबर यायचे. अशा पद्धतीनं दायंबा आहे, चांगदेव भट आहे, हे सर्वच जण सिन्नरला आले. आता आबाईसांनीसुद्धा भिलम मठाच्या शेजारीच एक दुसरं मंदिर होतं, तिकडं बिराट ठेवलेलं आहे. द्वादश आणि भाटोबास बाजारात जातात की देवाच्या पूजेसाठी काहीतरी पान, फूल, फळ, सुपारी आपण घेऊन येऊ. तोपर्यंत इकडं जे बी आहे ते तयारीसाठी गेले असताना द्वादशांनी हीच वेळ साधली आणि द्वादश आचार्यांना काय सांगतात की गोसावींचा उचिष्ट प्रसाद तुम्ही काही घेऊ नका. गोसावी कोण आहे माहीत नाही, ते आमचे गुरु आहे, त्यामुळं त्यांच्याकडून मी घेईन, तुम्ही मात्र घेऊ नका. आणि इथंच पहिली परीक्षा आचार्यांची सुरू होऊन जाते. आचार्य ही निर्णय क्षमता जर नसती तर आचार्य झालेच नसते. द्वादशांवरती त्यांची निष्ठा आहे. द्वादशांना त्यांनी मनोमन गुरु मानलेला आहे आणि गुरुच सांगतोय की त्यांनी तुम्हाला काही दिलं तर घ्यायचं नाही, ते आमचे गुरु आहे, आम्ही तुमचे गुरु आहे, त्यांनी आम्हाला दिलं तर आम्ही घेऊ. आणि त्यातले त्यात एक विकल्प पण मनात आणून देतात की गोसावी कोण आहे माहीत नाही. कारण त्यावेळची परिस्थिती ब्राह्मण, शूद्र, वैश्य, क्षत्रिय अशा पद्धतीनेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात अडकलेली होती आणि हे सर्व ब्राह्मण मंडळी होती. म्हणून ते कोण आहे माहीत नाही, त्याच्यामुळे तुम्ही त्यांचा उचिष्ट प्रसाद घेऊ नका असं बजावून द्वादश आचार्यांना सांगतात. आणि मग त्या पद्धतीनं आता ही जी महादाईसा आणि उमाईसा आहे यांना मात्र चैन पडेना. आबाईसा आपल्या कामात व्यस्त आहे, आचार्य आणि द्वादश बाजारात गेलेले आहे आणि तीच वेळ त्यांनी साधली का शेजारीच मंदिर आहे आणि द्वादशांचे जे गुरु आहे ते इथंच असतात, तर आपण जाऊन बघू कोण कसे आहे ते. त्यांना तो वेद निर्माण झाला, वेच निर्माण झाली आणि त्याच वेळेस देवाचं इकडं उपार होऊन पौड होऊन उपऊड झालेला होता. अर्थात दुपारची वेळ होती 3 ते 4च्या दरम्यानची आणि देव अंगणात वेडे करत होते. कारण देवाला आता माहिती आहे का कोण येणार आहे, कशासाठी येणार आहे, काय येणार आहे, काय करायचं, देवाचं सारं नियोजनबद्ध कार्यक्रम आहे. आणि देव वेडे करत असतानाच ह्या दोघी दाराच्या चौकटीत धरून आतमध्ये पाहू लागल्या. शतपावली करीत असले सर्व त्यांना दिसले आणि ती श्रीमूर्त, अत्यंत सुंदर अशी श्रीमूर्त त्यांनी बघितल्यानंतर ते बघतच राहिले, स्थिर झाले. कशासाठी आलो आपण हे समजेना त्यांना. ते श्रीमूर्त ते पाहतच राहिले. मग देव त्यांना म्हणतात, बाई या. देवाचं लक्ष गेलं, देव म्हणतात या बाई. त्यांनी जी आलो आणि अत्यंत त्यांना असं म्हणताच त्यांना सुख झालं. सर्वज्ञ ओसरीत आसनावर उपविष्ट झाले. त्यांनी आसनावर सुपाऱ्या ठेवल्या, दंडोत घातले, चरणावर मस्तक टेकवलं आणि त्या बसल्यावर सर्वज्ञांना, बाबा कोणीकडून, बाया तुम्ही कुठून कोणाकडून येत आहात. आता देवाला सर्व माहिती पण तरी त्या म्हटल्या रावसगाववरून येतो आहे. म्हणले कुठं जाणार आहे, म्हणे त्र्यंबककडं. बरं म्हणले. आणि मग देव म्हणतात रावसगावला जे महादेव पाठक नावाचे ब्राह्मण आहे ते ठीक आहेत का. त्या म्हणले हो ठीक आहे. सर्वज्ञ म्हणाले जाल तेव्हा त्यांना असं सांगा का आम्ही तुमची विचारपूस केली. आणि हे सर्व बाईसा ऐकत असताना बाईसांना आश्चर्य वाटलं का सर्वज्ञ श्री चक्रप्रभू गोसावी
असा कोण भाग्यवान ब्राह्मण आहे का त्याची चौकशी करताय. आणि बाईसा विचारतात की बाबा त्यांना कसं काय तुम्ही ओळखतात. बाबा चौकशी करतात असा कोण ब्राह्मण आहे, कोण भाग्य आहे त्याचं. आणि मग देव सांगतात बाई तो आमचा यजमान आहे म्हटले. आणि मग देवानी पूर्व एकांकीच्या लीळेतला काही भाग त्यांना सांगितला. तर ते कसे काय म्हटले, बाई बोने बायांसोबत आम्ही जेव्हा पैठणला येत होतो त्यावेळेस आम्हाला पाणी भात बाबळाच्या शेंगा अशा त्यांनी खाऊ घातल्या होत्या. अशी लीळा महादाईसा उमाईसा दंडोत घालून मग सांगितलं. त्या उमाईसानी महादाईसानी सुद्धा ते ऐकलं आणि दंडोत घालून परत आपल्या बिडारावर गेले. आता देवाला माहिती आहे कोण येणार आहे, काय येणार आहे, सर्व नियोजन आहे. देव बसलेले आहे तयारीत. आणि त्याच वेळेस दादोस सर्व या सद्भक्तांना घेऊन देवाकडे येतात. आणि जेव्हा देवाच्या वर नजर पडते तेव्हापासून आणि तिथून दादोस दंडोत घालायला सुरुवात करतात. दंडोत घालत घालत दर्शनाला आलेले आहे. आणि त्या पद्धतीनं आचार्यांनी देवाला बघितलं, सर्व सद्भक्तांनी देवाला बघितलं. अक्षरशः आता येलन भट जे चांगदेव भट आहे त्यांची देवाची अगोदर भेट झालेलीच होती, परंतु आचार्यांची उमाईसाची आबाईसाची महादाईसाची पहिलीच भेट आहे. आणि देवानी आसनावर उठून दादोसांना क्षमालंघन दिलेलं आहे. दादोसांनी दंडोत घातला, मस्तकावर श्रीचरणावर मस्तक टेकवलं, आसनावर 5 सुपाऱ्या ठेवला. आणि इतरांनाही दंडोत घालायला लावले. इतरांनी मग श्रीचरणावर मस्तक ठेवलं, दंडोत घातले. महादाईसांनी तसंच केलं. आणि मग देव हळूच सांगतात की या त्र्यंबक बाया ह्या तर आमच्याच आहे म्हटले. अर्थात उमाईसान महादाईसांना देव म्हणतात त्र्यंबक बाया ह्या तर आमच्याच आहे. अशा पद्धतीने देवाने त्यांच्याविषयी एक प्रसन्नता व्यक्त केली. आणि मग त्या दोघींनीही 5 सुपाऱ्या वगैरे देऊन सर्वजण देवाला दंडोत घालून दर्शन घेऊन समोर बसलेले आहे. आता अत्यंत महत्त्वाची घडी आलेली. बाईसांनी त्या सुपाऱ्यांच्या फुडी केल्या, सर्वज्ञांना विडा ओळगवला, विड्या करून दिल्या. विडीच्या वेळी सर्वज्ञांनी तांबूळ परितेजलं, म्हणजे अर्थात लगेच ते प्रसाद म्हणून बाईसांनी त्या मोठ्या वाटीत त्या घेतलं. बाईसांनी श्रीमुखातील तांबूळाचा प्रसाद सर्वांना दिला. आणि दादोसांनी भट्टोबासांच्या बाजारातून येताना तांबूळाचा प्रसाद तुम्ही घेऊ नका असं 2 वेळा बजावलेलं होतं. आणि नागदेव मात्र ह्याच वेळेस एक वेगळा विचार करत होते. दादोसांनी सांगितलं गोसावी आमचे गुरु आहे आणि आम्ही तुमचे गुरु आहे. ते कोण आहे हे आम्हालाही माहीत नाही, त्याच्यामुळे तुम्ही त्यांच्याकडून काही घ्यायचं नाही. असं एकदा नाही 2दा बजावूनसुद्धा आचार्यांची ती वेळ आली आणि आचार्यांनी एक पॉझिटिव्ह विचार केला, वेगळा विचार केला. आणि हीच निर्णय क्षमता आचार्यांच्या जीवनाला कलाटणी देणारी ठरली. आज आपण इतकं अडकलेलो आहे, कशामध्ये अडकलेलो आहे, आणि त्यामुळं आपली निर्णय क्षमता थांबून गेलेली आहे. निर्णय क्षमता थांबल्यामुळं आपण कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. अर्थात जीवनामध्ये निर्णय क्षमता ही अत्यंत महत्त्वाची आहे. आणि ती निर्णय क्षमता वेळ काळ परिस्थितीनुरूप घ्यायची असतेच, परंतु दूरदृष्टिकोन ठेवून उद्याचा फायद्याचा विचार करून निर्णय घेणारा जो व्यक्ती असेल तोच या अध्यात्मामध्ये प्रगती करू शकतो. अध्यात्मातच नाही तर भौतिक जगामध्ये सुद्धा त्याला निर्णय घेणं आणि दूरदृष्टिकोननी जर निर्णय घेणारा जर तो योग्य व्यवस्थित ठरला तरच तो यशस्वी होत असतो. आचार्य मात्र ह्या बाबतीत भाग्यवान ठरले. त्यांची बुद्धी सात्विक तल्लख ही जनक आपल्याला चुणूक इथं दिसते. भट्टोबासांनी बाईसांनी सर्वज्ञांसोबत भट्टोबासांनाही तांबूळ दिलं. ते भट्टोबासांनी घेतलं. घेताना विचार केला. अर्थात देवानी स्वतः आचार्यांना तो तांबूळ देऊ केलं. आणि आचार्यांनी सुद्धा कोणत्याही विचार न करता समोर दादोस आहे त्यांनी काय सांगितले हे क्षणभर विसरून हात पुढं करतात आणि तो तांबूळ घेतात आणि विचार करतात मनातल्या मनात का जर स्वामी सामर्थ्य संपन्न पुरुष आहे आणि असतील तर आम्हाला गोमटं होईल, आणि नसतील तर काय फरक पडतो, काय नुकसान होणार आहे. आजपर्यंत तर मी कितीतरी चुकीचे कामं असंत कर्म केलेले आहे, कितीतरी लोकांचे तांबूळ खाल्लेले आहे, उष्ट खाल्लेले आहे, बायांचे स्त्रियांचे खाल्लेले आहे, कितीतरी गोष्टी चुकीच्या केलेल्या आहे. तर त्यातली ही एक अशी गोष्ट ठरेल. त्यामुळं फायदा झाला तर चांगलंच आहे, नुकसान झालं तर नुकसान होण्यासारखं आपल्याजवळ काहीच नाही. असा अत्यंत योग्य पद्धतीने विचार करून त्यांनी ते तांबूळ खाल्लं, टाकलं. त्याबरोबर त्यांना स्थितीचा संचार झाला
आणि तिथली आचार्यांची निर्णय क्षमता ही त्यांच्या जीवनाला कलाटणी ठरली आणि मग तिथून आचार्यांचं स्थित्यंतर झालं. अर्थात आचार्यांना एवढं सांगू नये, जर आचार्यांनी ती निर्णय क्षमता निर्णय घेतला नसता, तांबूळ घेतलं नसतं आणि दादोसांचं जर ऐकलं असतं तर देवाला द्यायची इच्छा असूनही आचार्यांना देता आलं नसतं. स्थिती तर दिली, परंतु अजून स्थिती द्यायची होती. तांबूळ प्रत्यक्ष देऊन त्यांना परमेश्वराला जे अलौकिकता दाखवायचं होतं ते दाखवता आलं नसतं. परंतु जीवाची ही निर्णय क्षमता अत्यंत महत्त्वाची असते. त्यासाठी प्रयत्न, ध्यास, पाठीमागील जीवनाचे संत कर्म हे सर्व उपयोगी पडत असतात आणि तिथूनच आचार्यांच्या जीवनाला स्थित्यंतर निर्माण होतं. आणि देवानीसुद्धा आचार्यांचं याच ठिकाणी भविष्य वर्तवलं आहे का इथून पुढे आता तुमचं स्थित्यंतर म्हणजे सत्याच्या ठिकाणी तुमचं वाटचाल चालू होणार. तुमच्या जीवनातली जी प्रगती आहे, तुमच्या जीवनातले जे अडीअडचणी अडथळे आहे, जे असंत कर्माचा जो भोग आहे तो पूर्ण संपलेला असेल असं सर्वज्ञांनी वटोपासन कृपादृष्टीनं अवलोकन केलं. आणि आता सर्वज्ञांची श्रीमूर्त आचार्य बघताय बसलेले आहे. त्यांच्या स्थितीच्या सुखात त्यांची भरपूर वाढ झाली. दादोसाहेब सगळेच मग आता निघाले. भटोबास मात्र बसलेलेच होते. सर्व निघून आपापल्या विडावर जातात, पण आचार्य मात्र तिथंच बसलेले आहे स्थितीच्या आनंद घेत. आणि देवानीसुद्धा त्यांना कोणत्या प्रकारचं डिस्टर्ब न करता हा सुखाचा अनुभव दिलेला आहे. एक प्रहर अर्थात 3 तास आचार्याच्या स्थितीचं सुख उपभोगत होते आणि प्रहरानंतर अनुभव भंगला. भटोबासांनी सर्वज्ञ म्हणतात, भटो तुम्हाला महात्म्यापासून सुखस्थिती होते असं विचारल्यानंतर भटोबास म्हणतात, हो जी होते म्हटले. सर्वजण ते महात्म्यापासून होते तेवढेच आमच्यापासून झाले की काही वेगळं? सुखविशेषामध्ये काही वाढ, काही प्रमाण कमी जास्त? आणि मग आचार्य सांगतात, जी आता झाली ती कणभर जास्तच, त्यामुळं ह्या सुखाला उपमा देऊ शकत नाही. अशा पद्धतीनं आचार्यांनी देवाला सांगितलं. सर्वज्ञ म्हणतात, त्यांच्या पण स्थितीत जे सुख झाले असं तुम्हाला वाटतं ते काही खरं नाही म्हटले. आता देवानी इथं खऱ्या अर्थाने दादोसांची जी वरती जी त्यांची मानसिकता आहे, दृष्टी आहे किंवा बुद्धी आहे ती इथूनच काढायला सुरुवात केलेली आहे. आता देव सांगतात दादोसांच्या संदर्भात, मग देव काय दादोसांचे दोष आचार्यांना सांगतात का? नाही. जे यथार्थ आहे, जे सत्य आहे, हे यथार्थ जोपर्यंत जीवाला सांगता येत नाही, सांगत नाही, तोपर्यंत हा जीव आहे ते यथार्थात याच्यातून चुकीच्या भूमीतून, चुकीच्या भावनेतून, विचारातून बाहेर पडू शकत नाही. देवाने त्यांना स्पष्ट सांगितलं आहे, जी स्थिती आजपर्यंत तुम्हाला झाली ती काय दादोसांकडून झाली का? आणि जी आत्ता झाली ती त्यांनी दिली का? असं नाही म्हणले. आमच्यापासूनच तुम्हाला जे बी झालं तो बदल तेव्हाही बी, आजही बी, आत्ताही बी, उद्याही बी ते आमच्याकडूनच होणार आहे. दादोसांकडून काही होऊ शकत नाही. आणि दादोसांच्या संदर्भात देवाने सांगितलं की त्यांच्यापासून तुम्हाला काही होऊ पण शकत नाही, ना तुमचं हित ना भलं. अशा पद्धतीनं थोडंसं पहिल्यांदा सुरुवात केली निरूपणाला, समजावला. कारण परमेश्वरच सांगतात, जीवाला स्वतःहून ज्ञान कधी संभवत नाही, कोणीतरी समजून सांगायचं असतं. यथार्थपणे सांगितल्यानंतर आपण स्वीकारायचं असतं, घ्यायचं असतं. आचार्यांनी मात्र या बाबतीत काहीच विचार नाही केलेला आहे. नाही तर ते विचार करू शकले असते, जर कोणत्या विचाराचे असते, छोट्या विचाराचे असते, अरे दादोसांनीच आपल्याला जर दिली आणि हे जर म्हणताय की त्यांच्याकडून काहीच नाही भेटली तर असं कसं काय होईल? तिथं तर देव काही नव्हते, आम्ही काही देवाने पाहिलं नव्हतं. परंतु त्यांच्या लक्षात आलं का देव जे सांगताय का ते खरंच आहे. इथून देवाकडूनच ते सर्व होत होतं. परंतु आपलं अज्ञान आहे, अन्यथा ज्ञान आहे का आपल्याला असं वाटतं की दादोसांकडून होतं आहे. आणि यानंतर देवाने त्यांना बरंच निरूपण केल्यानंतर ते म्हटले, जा तुमची महात्मा वाट पाहत आहे. कारण दादोसांना हीच भीती आहे की जे माझे शिष्य देवाचे होऊ नये आणि मी एकटा पडू नये. आणि त्यासाठी दादोसांनी शेवटपर्यंत आटापिटा प्रयत्न केलेला आहे, परंतु तो कोणत्याही प्रकारचा यशस्वी झालेला नाही. कारण देवाकडून ते कार्य होतं आहे. म्हणून त्यांनी दंडोत घातली, चरणावर मस्तक टेकवलं आणि ते निघाले. अशा पद्धतीनं देवाची आचार्यांची पहिली भेट सिन्नरला होते. आणि पहिल्याच भेटीत देवानी थोडंसं निरूपण करून जे दादोसांवरती त्यांची बुद्धी आहे ती थोडीशी काढलेली आहे, त्यांना समज दिलेली आहे, जाणीव करून दिलेली आहे. आपणही या विशिष्ट बुद्धीतून बाहेर पडल्याशिवाय परमेश्वर आपल्याला समजणार नाही, कळणार नाही. देवाने सांगितलं आहे, तुम्ही अच्युत गोत्र आहे, तुम्ही परमप्रीती केली पाहिजे, परंतु विशिष्ट बुद्धी ठेवली नाही पाहिजे. आपल्या बऱ्याचशा ठिकाणी विशिष्ट बुद्ध्या निर्माण झालेल्या आहे. मग स्थानाच्या संदर्भात असतील, साधू संतांच्या संदर्भात असतील,
बाकीच्या बऱ्याच विधीच्या संदर्भात असतील, तर या साऱ्या गोष्टीतून आपण बाहेर निघून परमेश्वरावरती बुद्धी निर्माण करून, परमेश्वर किंकरत्व आपल्यामध्ये निर्माण करून आणि परमेश्वरांनी सांगितलेली जी आचारप्रणाली आपल्या जीवनात आपण स्वीकारून ती जर आपण करत राहिलो तरच परमेश्वरापर्यंत आपल्याला जाण्याचा हा जो मार्ग आहे हा सापडेल. अन्यथा इकडं तिकडंच अडकून आपण परमेश्वरापासून कायमचे दूर राहू. आचार्य तेवढे भाग्याचे असल्यामुळं परमेश्वर स्वतः त्यांचे जे बी अन्यथा ज्ञान आहे, अज्ञान आहे ते फेडतात आणि त्यातून त्यांना योग्य रस्त्यावरती आणून वेदबोध देऊन, अनुसरण करून, घडून मडून या धर्माचा आचार्य करतात आणि आपल्यालासुद्धा निमित्त करतात. त्यांना आचार्यांचे पूर्वकर्माची तेवढी कणव आहे, तेवढी जोड आहे आणि त्या कणवेबरोबर, त्या जोड्याबरोबर, त्या अधिकाराबरोबर त्यांची निर्णय क्षमता आहे. आपल्यालाही आपली कणव आहे, आपली जोड आहे, म्हणूनच आजपर्यंत आपण इथपर्यंत पोचलेलो आहे. परंतु इथं आल्यानंतर आपला प्रयत्नवाद जर कमी पडला, आपली निर्णय क्षमता जर कमी पडली, यथार्थ ज्ञान घेण्याची जी इच्छा आहे, प्रवृत्ती आहे, ती नजर आहे, ती दृष्टी आहे, तिथं जर आपण कमी पडलो तर देव समजून उमजून भेटूनसुद्धा आपल्याला देव भेटणार नाही. त्याच्यामुळे इथपर्यंत आणायचं काम परमेश्वराने केलेलं आहे. आता इथून पुढं परमेश्वरापर्यंत जाण्याचं काम, ही जी कड आहे ही मात्र जीवाची स्वातंत्र्य आहे आणि म्हणून निर्णय क्षमता, प्रयत्नवाद, सातत्यपूर्ण आचाराच्या बाजूनी कोणत्या प्रकारची तडजोड न करता परमेश्वर प्राप्तीचा हेतू ठेवून, उद्देश ठेवून जर आपण चालत राहिलो तरच परमेश्वराची प्राप्ती आपल्याला होईल. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत हो.